नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून थकबाकीपोटी कारवाई सुरूच. 4 मिळकती सील तर 12 नळ कनेक्शन बंद करत सुमारे 4.5 लाखांची केली वसुली. बोरामणीच्या तलाठ्याचा मनमानी कारभार आला चव्हाट्यावर. चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याचा शिवसेनेने केला आरोप. श्रेयवादावरून विडी घरकुल परिसरात झालेले हाणामारी प्रकरण तापले. माजी महापौर कोठेंसह 4 जणांवर झाला गुन्हा दाखल. आणि अक्कलकोट रोडवरील गांधीनगरातील चिकटपट्टी कारखान्याला लागली भीषण आग. साहित्य पडले आगीच्या भक्ष्यस्थानी. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून दिवसभरात 37,97,000 इतकी रक्कम विविध पथकांकडून कर वसुली करत 4 मिळकती सील तर 12 नळ कनेक्शन तोडण्यात आले. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी मिळकत कर सीलबंद करणे आणि नळबंद कारवाई मोहीम चालू आहे. दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. यामध्ये सोलापूर शहरातील 4 मिळकती सील तर 12 नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. सदरची कारवाई एकूण 37,97,903 इथल्या थकबाकीपोटी करण्यात आले आहेत. मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या गावभेट दौऱ्यात केले. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येड्राव, खवे, जित्ती, निंबोणी, भाळवणी, हिवरगाव, खुपसंगी, जुनोनी, गोणेवाडी, लक्ष्मी दहिडी, आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी, अकोला, कचरेवाडी या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की आणि खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी ज्यांना सत्तेशी टक्केशी काय घेणं देणं नाहीये, जर असे येतात तर 100% प्रश्न सोडवले जातात. आज तुम्ही म्हणाल तू तर नवीन आलेस, आम्ही तुझ्यात का विश्वास ठेवू, पण मी 15 वर्ष मला उगाच नाही लोकांनी निवडून दिलं आणि मी धर्म जात पात वापरत नाही. मी कामावर निवडून येते, एकच माझ्याकडे काम आहे. तर झालेल्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढा तर विश्वास करा. आणि मी सत्तेसाठी पण करत नाही, सत्ता मी लहानपणापासून बघितली, लाल बत्तीच्या गाड्या सगळंच बघितलं मी. टक्केवारीशी मला काही घेणं देणं नाही, मी ठेकेदार नाही. म्हणून हा रस्ता कोणी केवढे पैसे माझ्या खिशात जातात ते मला बघायचं नाही, त्याची काय मला कमी नाही. मला काम करण्यात समाधान मिळतो, काम करून समाधान मिळतो. आणि एकदा काम दिल्यावर काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, पदाधिकारी, नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिले. म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. एखादा प्रश्न उपस्थित करून गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे. मला राजकारणापेक्षा समाजकारण आणि लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे, त्यावर मी समाधानी आहे. सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे राहिलेले नाही. ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. माझ्याकडे कोणताही कारखाने अथवा संस्था नाहीत, त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात बोलते. आमदार खरेदी करण्यासाठी 50-50 खोके देणारे सत्ताधारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. पण आता मी या प्रश्नात लक्ष घातले आहे. मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंके, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर, सुरेश कोळेकर, पांडुरंग आवळे,
अर्जुन पाटील, पांडुरंग माळी, मनोज माळी, युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर, मनोज येलगुलवार, विनोद भोसले, दिलीप जाधव, शिवशंकर कवचाळे, मारुती वाकडे, संदीप पवार, अजय अदाटे, बापू अवघडे, तिरुपती परकीपंडला, नाथ ऐवळे, पांडुरंग निराळे, संतोष क्षीरसागर, अमोल म्हमाणे उपस्थित होते. शिंदे साहेबांनी निधी देऊन बरीच काही या ठिकाणी कामं केली. त्यासोबत जाधवजींचं साहेबांनी दिलंय जाधवजींच्या शाळेसाठी मान्यता प्राप्त करण्यास पण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मदत केली. हे गाव हे अतिशय दुष्काळग्रस्त गाव आहे. कोणालाही पाणी मिळत नाही. पाण्याची समस्या खूप मोठी आहे आणि पाण्याला घेऊन जे तुमच्या तीव्र भावना आहेत त्या मी समजू शकते. आज आम्ही इथे तुमच्याकडून काही मागणी मागायला आलो नाही आहोत. तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्या पाण्यासाठी जो लढा आहे तो खूप मोठा लढा आहे, खूप लांबचा लढा आहे आणि तो लढण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मी एक पुढारी म्हणून, आमदार म्हणून इथे आली नाहीये. मी एक समाजसेविका, एक कार्यकर्ती आणि एक माणुसकीच्या नात्याने मी इथे आले. तुमच्या मनात प्रश्न असेल की मी आजच का आली, कारण मी माझा मतदारसंघ सांभाळत होती. मला 3 वेळा माझ्या मतदारसंघाने विधानसभेत पाठवलं. 3 वेळा, म्हणजे हे माझं 15वं वर्ष आहे राजकारणात. आणि मला काही दिवसापूर्वी मंगळवेढ्याचे काही सरपंच 35 गावाचे मला भेटले आणि माझ्या हातात निवेदन दिलं की आमच्या 35 गावासाठी काहीतरी करा. पाणी नाहीये पण आमच्या डोक्यावर पाणी, आमच्या डोक्यावरून पाणी जायची वेळ आली. श्रेयवादावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह 5 जणांवर सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे. या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह 5 जणांवर सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कल्लप्पा भरमशेट्टी, राहणार सर्वदेनगर, जुना विडी घरकुल, मुळेगाव रोड, सोलापूर यांनी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश कोठे, प्रथमेश कोठे, शाबीर कुर्ले, जावळेसर, विठ्ठल कोठे यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 324, 323, 504, 506, 141, 143, 147 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती. हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी MIDC पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडली. भरमशेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोठा, शाबीर कुर्ले, जावळे यांनी जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा आणि शरीराचे तीव्र झळांपासून संरक्षण व्हावे यासाठी शहरातील विविध दुकानात टोपींच्या मागणीत वाढ झालेली दिसत आहे. सोलापूर शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे उष्णकटिबंधातील शहर म्हणून ओळखले जाते. उन्हाच्या तीव्र झळा शहरवासियांना उन्हाळ्यात सहन कराव्या लागतात. याच पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शरीराला दिलासा मिळावा आणि शरीराचे विशेषतः डोक्याचे तीव्र झळांपासून संरक्षण व्हावे यासाठी शहरातील विविध दुकानात टोपींच्या मागणीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. कॉटन, फॅन्सी अशा अनेक प्रकारच्या टोप्या आबालवृद्ध ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बच्चे कंपनी देखील टोपी घालून पसंत करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान टोप्यांच्या दरात देखील सीझन प्रमाणे वाढ झालेली सांगण्यात येत आहे. नवजात बालक, लहान मुलांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या उपलब्ध असून 50 रुपयांपासून पुढे टोप्यांचे दर आहेत. एकंदरीत उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून नागरिक टोपीचा आधार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोलापूरच्या तापमानाचा पारा 39 अंशापार गेला असून शहरवासियांना वाढत्या तापमानामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा 39 अंशांपार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. उन्हाचा ताप आणि उकाडा वाढत असतानाच किमान तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दरम्यान सोलापुरात उच्चांकी 39.1 अंश तापमानाची नोंद झाली असून रविवारी किमान तापमानाचा पारा 39.9 अंशांच्या पार गेला आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 39.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कुमठानाका इथल्या लेप्रेसी कॉलनीत हातभट्टी दारूने भरलेल्या 3 मोटरसायकलच्या ट्युबा आणि 1 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील लेप्रेसी कॉलनी कुमठानाका येथे एका मोटरसायकलवरून 2 इसम हातभट्टी दारूने भरलेल्या 3 मोटरसायकलच्या ट्युबा घेऊन जात होते. पोलिसांना पाहून त्यांनी हातभट्टी दारूने भरलेली मोटरसायकल एका बोळात वळवली, परंतु त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते तेथेच थांबले. पोलिसांनीही त्यांच्या मागे गाडी घालताच आयते सावध जाळ्यात अडकले. दरम्यान दोन्ही इसमांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता मिथुन शंकर राठोड वय 36, भिलसिंग तोळाराम पवार वय 34 दोघेही राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यांच्या कब्जात 3 रबरी ट्यूबमधील एकूण 230 लिटर हातभट्टी दारू अंदाजे किंमत 11,500 रुपये एवढी मिळून आली. तसेच ॲक्टिवा मोटरसायकल किंमत अंदाजे 32,000 रुपये असा एकूण 43,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन्ही इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे सदर बझार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तिमीर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लवटे, पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी पार पाडली. गोवा निर्मित विदेशी दारूचा सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त करत आरोपीला अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. या गुन्ह्यात समाधान पठाण गायकवाड वय 19 याला गजाआड करण्यात आलंय. न्यायालयानं त्याला 2 दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे पंढरपूर कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान पठाण गायकवाड राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्रमांक MH12NX 2193 या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याच्या स्थितीत मिळून आला. वाहनाची झडती घेतली असता त्यात खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित 750 मिली क्षमतेच्या रॉयल क्लास विस्कीच्या 122 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, ॲड्रियल क्लासिक विस्कीच्या 70 सीलबंद बाटल्या, मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट 3000 बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पठाण गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची कस्टडी मंजूर केली आहे. या कारवाईत 2,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. अक्कलकोट रोडवरील गांधीनगरात चिकटपट्टी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथल्या चिकटपट्टी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान सदरची घटना ही दुपारी 5च्या सुमारास घडली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. दरम्यान आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग मोठ्या स्वरूपात असल्याने आगीचे मोठे मोठे लोट आकाशात पाहावयास मिळाले. क्या तो उड़ने पड़ने का हाँ बोरामणी येथील तलाठ्याचा मनमानी कारभार चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होईना. संबंधित तलाठ्याची तात्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका सरचिटणीस बंडू मस्के यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना दिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे कार्यरत असलेले तलाठी राजेश नायकोडे हे मनमानी कारभार करत असून त्यांच्या या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे बोरामणी येथील अनेक कामे ठप्प झाली आहेत. कोणतेही काम करण्याकरता ते चिरीमिरीची मागणी करत आहेत. शेतीविषयक खरेदी नोंद, वारस नोंद, बक्षीसपत्र, कलम 85 वाटप आदी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत. तसेच निराधार महिलांचे दाखले सचिव या नात्याने दक्षता कमिटी करणे गरजेचे असतानाही कमिटी तयार करण्यात आली नाही. तसेच रेशन दुकानदारांची मनमानी चालू असून याकडेही त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. तेव्हा संबंधित तलाठ्याची तात्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका सरचिटणीस बंडू मस्के यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना दिले आहे. जय महाराष्ट्र. मी बंडू जनार्दन मस्के, दक्षिण सोलापूर तालुका शिवसेना सरचिटणीस. दक्षिण सोलापूर तहसीलदार माननीय जमदार साहेब यांना मी निवेदन देऊ इच्छितो की बोरामणी येथील गाव कामगार तलाठी राजेश नायकोडे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराच्या चौकशीबाबत त्यांच्यावर त्यांची विभागीय चौकशी होऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी ह्या प्रकारचं मी निवेदन देण्यात आलेलं आहे. माझ्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे व सदर हा तलाठी मुळातच भ्रष्टाचारी आहे. आमच्या गावापासून 4 किलोमीटर असलेल्या तांदवड येथे गेल्या 5-6 वर्षाखाली तो लाचलुचपत खात्याकडून त्याच्यावर कारवाई झालेली होती. परत आणि त्यांच्या कामकाजात किंवा त्यांच्या वर्तणुकीत कुठल्या प्रकारे सुधारणा झालेली नाही. अशा निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर तात्काळ त्यांचं निलंबन करण्यात यावं व त्यांचा पदभार काढून तिथं चांगल्या सक्षम तलाट्याला नेमण्यात यावं. गोरगरिबाला, वंचित, महिला, निराधार अशा लोकांना तो पैशाची मागणी करतोय. जमीन खरेदी, बोजा किंवा वारस नोंद अशा प्रकारसुद्धा त्यांनी पैशाची मागणीशिवाय अभिलेखमध्ये नोंद ओढत नाही. याचा आम्हाला खंत वाटतंय. सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 11 मार्च 2024 रोजी सोमवारी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी जिंतूर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख अहमद शेख अफसर साहब ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शेख शकील अहमद
अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जिंतूर यांची उपस्थिती लाभली. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खेळ घेण्यात आले त्याची बक्षिसे, उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी काही प्रोजेक्ट दिले होते त्या प्रोजेक्टची बक्षिसे, स्वयंशासन दिनानिमित्त बेस्ट शिक्षक बक्षिसे तसेच इतरही कार्यक्रमांची बक्षिसे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेख शकील अहमद यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर मौल्यवान मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल तल्हा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुदखेड येथील श्री अपरंपार मठ संस्थेच्या स्वघोषित अध्यक्ष व सदस्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. मुदखेड येथील श्री अपरंपार मठ संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी 11 मार्च 2024 रोजी श्री अपरंपार मठ संस्थेचे अध्यक्ष उमाकांत घोंगडे यांनी तहसील कार्यालय येथे निवेदन दिले. मुदखेड शहरातील प्रसिद्ध असलेले श्री अपरंपार मठ संस्थान मुदखेड येथील ट्रस्ट नोंदणीकृत असून सदर संस्थानाचा प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्या अध्यक्षांनी मागील काही दिवसांपासून श्री अपरंपार मठ संस्थानचे स्वतःला बेकायदेशीर व कुठलीही न्यायिक प्रक्रियेचा अवलंब न करता अध्यक्ष घोषित करून इतर लोकांशी हातमिळवणी करून संस्थांच्या नावे खोटे दस्तावेज बनवून त्यावर दुसऱ्याची शेतजमीन खंडनामा करून त्यापासून खंडाच्या रकमेचे पैसे जमा करून स्वतःच्या व्यापारासाठी हडप करणे यातील प्रकार करत होते. संस्थांच्या दानपेटीत आलेली रक्कम व भाविकांकडून देवाच्या नावाने आलेले पैसे, सोने, चांदीची आभूषणे स्वतः बेपत्ता करून आपल्या उपयोगासाठी वापरून शासनाची व भाविकांची फसवणूक करत असल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीची कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना देण्यात आले आहे. सर्वांना नमस्कार. 2018 मध्ये अपरंपार मठ संस्थानचा धर्मदायकडनं माझ्या नावाची परवानगी भेटली होती. अपरंपार मठ संस्थानचे अध्यक्ष व बॉडी 11 लोकांची बॉडी होती. त्या बॉडीचा मी अध्यक्ष होतो आणि जवळपास 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण जे काही देवस्थानचं काम चांगलं केलं. त्याच्यानंतर 18ला कार्यकाळ संपल्यानंतर ज्या नियमाप्रमाणे जे धर्मदायकने जे कायदा लागू केला त्या कायद्याप्रमाणे इलेक्शन घ्यायला पाहिजे होतं. इलेक्शन घेण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं तिथं राहणं गरजेचं होतं. तर त्या नवीन लोकांनी आपल्या मनानंच नवीन बॉडी स्थापन केली. नवीन बॉडी स्थापन करून धर्मदायकडे त्यांनी चेंज रिपोर्ट दाखल केला. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी 2024-21 मध्ये तक्रार नोंद केली की यांनी अध्यक्षाला व उपाध्यक्षाला डावून स्वयंघोषित बॉडी तयार केली. त्यानंतर धर्मदायकने जवळपास 2-2.5 वर्ष कालावधीमध्ये सर्व त्यांचं जे नोंद केली होती त्यांनी ती तपासणी केल्यानंतर कोणताही निकाल दिलेला नाही. प्रसिद्ध अधिकार मध्ये 2018 पासून मी अध्यक्ष आहे आणि त्यांना कोणतेही त्यांच्याकडे परवानगी नसून त्यांनी अपरंपार मठामध्ये जबरदस्तीनं कब्जा करून मुलाच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारत त्याच्या स्मरणार्थ सामाजिक दातृत्वाची भावना जपून निलंगा तालुक्यातील होसूर येथील बिरादार कुटुंबियांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. सामाजिक दातृत्वाची भावना जपून निलंगा तालुक्यातील होसूर येथील बिरादार कुटुंबियांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. ऐन उमेदीच्या तरुण वयात अकस्मात मृत्यू पावलेल्या कैलासवासी सुशांत विद्यमान बिरादार राहणार होसूर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने निलंगा येथील श्रमिक विकास संस्था संचलित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळेतील निवासी अनिवासी 300 विद्यार्थ्यांना केळी, चिक्कू व बिस्किटचे वाटप करून सामाजिक दातृत्वाची भावना जोपासली. यावेळी संस्था अध्यक्ष कथिकार विलास माने, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, प्राध्यापक रोहित बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पत्सलगे, कैलासवासी सुशांत यांच्या मातोश्री शकुंतला विद्यमान बिरादार, भाऊ देवा विद्यमान बिरादार, प्राध्यापक रोहित बनसोडे, रामलिंग पटसाळगे, मायाबाई भीमराव बिरादार, शोभाबाई उत्तमराव बिरादार, प्रशांत बिरादार, विक्रम विलास बिरादार, सुयश सूर्यवंशी, विकास माने बोळेगाव, दामाजी बरमदे हसोरी आदी उपस्थित होते. बिरादार कुटुंबियांच्या वतीने भावना व्यक्त करताना प्रमोद कदम म्हणाले, कैलासवासी सुशांतच्या मृत्यूचे दुःख कवटाळत न बसता त्याच्या आठवणीच्या स्मरणार्थ खाऊ वाटप केल्यानंतर आश्रमशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्याच्या मृत्यूचे दुःख कमी करण्याचा बिरादार कुटुंबियांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. याप्रसंगी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हिंदूंसाठी हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांचा रक्तरंजित इतिहास नळदुर्गकर विसरत चाललेत ही अतिशय दुर्दैवाची बाब असल्याचे माजी नगरसेवक संजय बताले यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना म्हटले आहे. हिंदूंसाठी हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांचा रक्तरंजित इतिहास नळदुर्गकर विसरत चाललेत ही अतिशय दुर्दैवाची बाब असल्याचे माजी नगरसेवक संजय बताले यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना म्हटले. सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग शहरात 11 मार्च रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 22 फेब्रुवारी 1948 रोजी ऐतिहासिक किल्ल्याला साक्षी ठेवून नळदुर्गचे 2 सुपुत्र बाबूराव बोरगावकर व निलय्या स्वामी यांनी निजामाने पोचलेल्या रझाकारांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा बाबूराव बोरगावकर आणि हुतात्मा निलय्या स्वामी हे हुतात्मा झाले आहेत. तेव्हापासून नळदुर्ग शहरात दरवर्षी हुतात्मा दिन साजरा केला जातो. यावर्षीही 11 मार्च रोजी नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. चावडी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात हुतात्मा बाबूराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा पुत्र बाबूराव स्वामी व सोसायटीचे माजी चेअरमन शाहूराज पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, हुतात्म्यांचे नातू अप्पू स्वामी, व्यापारी मंडळाचे दयानंद स्वामी, सुभाष कोरे, खंडप्पा कोरे, मुकुंद नाईक, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, डॉक्टर दीपक जगताळे, उत्तम बनसगोळे, सोसायटी संचालक रघुनाथ नागणे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, उमेश जाधव, शंतनू डुकरे, राजेंद्र महाबोले यांच्यासह व्यापारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे या ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा हुतात्मा दिन आज साजरा करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. 22 फेब्रुवारी 1947 या दिवशी नळदुर्गच्या या इतिहासाला एक रक्तरंजित असा इतिहास घडला. हुतात्मा बाबूराव बोरगावकर, हुतात्मा निलय्या स्वामी यांचं याच दिवशी नळदुर्गच्या किल्ल्याच्या गेटवर रझाकारी संघटनेच्या वतीनं एक महाभयानक असा हत्याकांड झालं आणि ते दत्ताच्या थारोळ्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रझाकारांसोबत लढलेल्या या 2 हुतात्म्यांना 22 फेब्रुवारी 1947 त्या दिवशी वीरमरण आलं. त्या घटनेला जवळपास आता 76-77 वर्ष पूर्ण झाली. या वर्षीपासून आजपर्यंत आपण हा दिवस साजरा करतोय. हा दिवस साजरा करण्याचा पाठीमागचा जो मूळ उद्देश होता, तो मूळ उद्देश गेल्या 7-8 वर्षामध्ये हे नळदुर्गकर आणि तुम्ही आम्ही सर्वांनी जवळपास विसरल्यासारखं झालंय. एखाद्या झोपलेल्या माणसाला काही करून जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेलं लोकांना जागा करता येत नाही. नळदुर्ग जर सोडलं विलासराव तर ज्या ज्या गावामध्ये हुतात्मा दिन साजरा केला जातो त्या त्या गावामध्ये एक उत्साह, एक लोकांच्या मनामध्ये आदर असतो, परंतु आपल्या गावामध्ये नळदुर्ग येथील रामभक्त व कारसेवक संजय बलभीम बागल यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नळदुर्ग येथील रामभक्त व कारसेवक संजय बलभीम बागल यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रामभक्त व कारसेवक संजय बागल यांचे श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन परत येत असताना 9 मार्च रोजी रेल्वेत भोपाळजवळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 11 मार्च रोजी त्यांचे पार्थिव नळदुर्ग येथे आणण्यात आले. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. रामभक्त व कारसेवक दिवंगत संजय बलभीम बागल यांना शहरातील मुख्य चावडी चौकात शहरवासियांच्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, व्यापारी मंडळाचे सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, सोसायटीचे संचालक रघुनाथ लागणे यांच्यासह युवक उपस्थित होते. 9 तारखेला अयोध्या येथून प्रभू रामचंद्रांच्या रामलल्लाचं दर्शन घेऊन परत येत असताना आपले नवदृतचे कारसेवक रामभक्त संजय बलवीन बागल यांचं रेल्वेमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं. 1992 साली जी अयोध्यामध्ये मोठी कारसेवा झाली होती, त्या कारसेवेमध्ये नवदृत शहरातले जे 13-14 लोक गेले होते त्यामध्ये संजय बागल होते. आणि 30 वर्षाच्या लढाईनंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना झाली तर ते दृश्य पाहण्यासाठी जे भाग्य. मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम महाराज यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तुळजापूर तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवरामबुवा महाराज यात्रेची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सद्गुरू शिवरामबुवा महाराज यात्रा विविध धार्मिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीस येथील यात्रेस प्रारंभ झाला. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता रविवार दिनांक 10 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली. इटकळ परिसरात सर्वात मोठी साजरी होणारी ही यात्रा, या यात्रेस तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट, सोलापूर, धाराशिव आदी भागातून बहुसंख्य भाविक सद्गुरू शिवरामबुवा महाराज यांच्या दर्शनासाठी उपस्थित होते. वारकरी भाविक पुरुषांसह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली. सद्गुरू शिवरामबुवा महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडावा, यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इटकळ आउटपोस्ट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. तांदुळवाडी येथे रामभक्तांचे फुलाचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. धाराशिव जिल्हा भाजपच्या वतीने अयोध्या येथे श्रीरामांचे व मंदिराच्या दर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यातून 1450 रामभक्त रेल्वेने दर्शनासाठी गेले होते. त्यांची रेल्वेने जाण्या येण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये तांदुळवाडी तालुका वाशी येथील 9 भक्त, भाजप तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, सोसायटी सदस्य विकास चौधरी, सतीश कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी, जालिंदर चौधरी, डोरले, भाईगुडे, राऊत हे रामाच्या दर्शनासाठी गेले होते. काल सकाळी गावाकडे सुखरूप परत आले, त्याबद्दल त्यांचा गावातील भाजप जिल्हा अधिकारी सदस्य शुभांगी कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्या विजया चौधरी, आशा कदम, अर्चना डोरले यांनी आरती व औक्षण करून तसेच फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी गावातील विश्वासराव पाटील, लक्ष्मण चौधरी, बबरुवान कदम, विनय पाटील यांच्यासह अन्य लोकांचा समुदाय उपस्थित होता. यावेळी जय श्रीराम, जय हनुमानचा जयघोष करण्यात आला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये ठळक बातम्यांची. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून थकबाकीपोटी कारवाई सुरूच. 4 मिळकती सील तर 12 नळ कनेक्शन बंद करत सुमारे 4.25 लाखांची केली वसुली. बोरामणीच्या तलाठ्याचा मनमानी कारभार आला चव्हाट्यावर. चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याचा शिवसेनेने केला आरोप. श्रेयवादावरून विडी घरकुल परिसरात झालेले हाणामारी प्रकरण तापले. माजी महापौर कोठेंसह 4 जणांवर झाला गुन्हा दाखल. आणि अक्कलकोट रोडवरील गांधीनगरातील चिकटपट्टी कारखान्याला लागली भीषण आग. साहित्य पडले आगीच्या भक्ष्यस्थानी. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.